यांच्या म्हणण्यानुसार रशियन नागरिकत्व मिळवण्यासाठी 1 महिन्यांचा कालावधी लागतो। रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी युक्रेनच्या हद्दीत रशियाच्या लष्करी विमानांची कारवाई सुरू असल्याचं फुटेज शेअर केलंय। या फुटेजमध्ये क्षेपणास्त्र हल्ले आणि Su-35 जेटचा वापर करून हल्ला करणारे विमान चालक या दृश्यांमध्ये दिसत असल्याचं मंत्रालयाकडून सांगण्यात आलं। व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या नॅन्सी पेलोसी यांनी चायना तैवान देशाला एकाकी पाडू शकत नसल्याचं म्हटलेलं आहे। सध्या तैवानचे ब्रेकनंतर आपण तीच बातमी पाहणार आहोत, जी बातमी आज सकाळी येऊन धडकली आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावरती शोककळा पसरली। ती म्हणजे विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाची बातमी। आणि याच मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरची ही दृश्य आहेत, जिथे त्यांच्या गाडीला अपघात झाला। हीच ती पांढऱ्या रंगाची गाडी ज्यातून विनायक मेटे प्रवास करत होते। त्यांच्यासोबत त्यांचे एक सहकारी आणि एक बॉडीगार्ड आणि वाहन चालक असे एकूण 4 जण होते। त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे। त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत MGM हॉस्पिटलमध्ये। तर गाडीचा ड्रायव्हर मात्र सुखरूप असल्याचं MGM हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी थोड्याच वेळापूर्वी सांगितलं। पोलीस आहेत घटनास्थळी। गाडीचा डाव्या बाजूने कसा चक्काचूर झाला हे आपल्याला दिसतंय आणि याच डाव्या बाजूला विनायक मेटे बसलेले होते आणि अपघाताच्या वेळी त्यांच्या मेंदूला जबर दुखापत झाली आणि जागीच त्यांनी प्राण सोडले। कारण हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत विनायक मेटे यांचे हृदयाचे ठोके देखील लागत नव्हते असं डॉक्टरांनी सांगितलं। याचा अर्थ विनायक मेटे यांचा अपघाताच्या ठिकाणीच मृत्यू झाला। याच संदर्भात फोनलाईनवरून आम्ही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोललो होतो। त्यांनी काय प्रतिक्रिया दिली, काय भावना व्यक्त केल्या ऐकूयात। शिक्षणाचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे आणि बाकीचं राजकारण न करता आरक्षणाच्या प्रश्नाच्यासाठी आणि युगपुरुष शिवछत्रपतींचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्मारक मुंबईच्या समुद्रात व्हावं यासाठी त्यांचा आग्रह होता आणि हेच एक व्रत म्हणून त्यांनी घेतलं आणि त्याच कामाच्यासाठी ते अखंडपणानं प्रयत्न करत होते। बाकीच्या सगळ्या राजकीय दृष्टीच्या पेक्षा सामाजिक दृष्टीवर त्यांचं अधिक लक्ष होतं। दुर्दैवाने आज त्या आपल्यामध्ये राहिले नाहीत, पण ज्या कामाच्यासाठी त्यांनी संघर्ष केला, अभिनय केला, त्या कामांची पूर्तता करण्याच्यासाठी सगळ्यांचं सहकार्य करून त्याची पूर्तता कशी होईल हे बघणं अत्यंत गरजेचं आहे आणि माझ्या वतीची खरी श्रद्धांजली त्यांना होणार आहे। यावरती कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेली प्रतिक्रिया ऐकूयात। शिवसंग्रामचे नेते विनायकजी मेटे आपल्यामध्ये आज नाही आहेत। खरं म्हणजे मराठा आरक्षणासंदर्भामध्ये एक मोठं काम त्यांनी राज्यभरामध्ये सुरू केलेलं होतं। नुसतं मराठा आरक्षणाच्या बाबतीतच नाही तर अनेक सामाजिक कामं म्हणजे मग शिक्षणाच्या बाबतीमध्ये असेल, विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये असेल, विविध सामाजिक प्रश्नांच्या बाबतीत, कामगारांच्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये अनेक विषय हाताळण्याची त्याची हातोटी होती आणि एक शून्यातून विश्व निर्माण करणारा नेता किंवा कार्यकर्ता मी त्याचा असा उल्लेख करेल। कारण अतिशय सामान्य परिस्थितीमध्ये ग्रामीण भागात राहणारा, एका छोट्याशा घरात राहणारा एक कार्यकर्ता आपल्या कामामुळे, आपल्या कामाच्या जोरावर एवढी मोठी मजल घेतो, हे खरं एक आगळंवेगळं उदाहरण त्यांच्या बाबतीत सांगावं लागेल। आणि असे आमचे एक जवळचे मित्र विनायकजी मेटे हे आज आमच्यामधून निघून गेलेले आहेत। त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली मी अर्पण करतो। राजकीय वर्तुळातून आलेल्या प्रतिक्रिया। विनायक मेटे यांच्या गाडीला ज्या ठिकाणी अपघात झाला तो मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरचा हाच तो भाग जिथे हा अपघात झाला
आणि ही गाडी अजूनही तिथेच आहे. रस्त्यावरती पोलीस घटनास्थळी आहेत. या सगळ्या अपघाताची चौकशी केली जाणार आहे असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सकाळीच सांगितलं, ज्यावेळी ते एमजीएम हॉस्पिटलमध्ये आलेले होते. ज्यावेळेला पहाटे 5:30 वाजता अपघात झाला, त्यानंतर साधारण 1 तास त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही अशी तक्रार त्यांच्या ड्रायव्हरनं केली. आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे अपघात झाला 5:30 वाजता आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेला आणलं गेलं तेव्हा सकाळचे 6:20 झालेले होते. त्यामुळे तोपर्यंत खूप उशीर झालेला होता. विनायक मेटे यांनी कदाचित घटनास्थळीच प्राण सोडले असावेत असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यांचा पार्थिव सध्या एमजीएम हॉस्पिटलमधून पनवेलच्या शासकीय रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टमसाठी नेण्यात आलेलं आहे. पोस्टमॉर्टम झाल्यानंतर आता वडाळा इथल्या त्यांच्या निवासस्थानी नेण्यात येईल. आता घटनास्थळी या गाडीची संपूर्णपणे कसून चौकशी आणि तपासणी केली जाते किंबहुना, कारण हा अपघात नेमका कसा घडला, याला जबाबदार कोण, नेमकी अपघाताच्या वेळी काय स्थिती होती, काही तांत्रिक त्रुटी होत्या का, या सगळ्याचा तपास पोलिसांकडून केला जातोय. आणि विशेष पथक हे घटनास्थळी पोहोचलेलं आहे. पोलीस सुद्धा मोठ्या संख्येनं आहेत आणि तिथे या अपघातग्रस्त गाडीची तपासणी सध्या एक्सपर्ट्सकडून सुरू आहे. कारण विनायक मेटे यांच्या याच गाडीला अपघात झाला. याच गाडीतून ते प्रवास करत होते. बीडपासून ते निघाले होते आणि त्यांना मुंबईमध्ये पोहोचायचं होतं. आज सकाळी त्यांची बैठक होती मराठा आरक्षणासंदर्भातलीच. ड्रायव्हरच्या सीटकडची एअरबॅग ही बाहेर आलेली दिसते, मात्र विनायक मेटे बाजूलाच बसले होते. तिकडची एअरबॅग काही बाहेर आलेली दिसत नाहीये. यात सगळ्या तांत्रिक बाबींचा शोध किंवा तपास पोलिसांकडून केला जातोय. आमचे प्रतिनिधी विशाल पाटील हे सध्या मुंबईच्या वडाळा या ठिकाणून आपल्यासोबत जोडले गेलेत, जिथे विनायक मेटे यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. कधीपर्यंत इथे अपेक्षित आहे विशाल? श्वेता, आता मी भक्ती पार्क या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी विनायक मेटे यांचं मुंबईतील हे निवासस्थान आहे. आत्ताची जर आपण या ठिकाणी परिस्थिती पाहिली तर कार्यकर्ते जे आहेत त्या इमारतीच्या खाली आता जमू लागलेले आहेत. कार्यकर्त्यांना एक पोलिसांच्या सूत्रांकडून अशी माहिती मिळाली की विनायक मेटे यांचं पार्थिव या ठिकाणी एक 15 ते 20 मिनिटासाठी आणलं जाईल, कारण का त्यांचे काही नातेवाईक जे आहेत ते या ठिकाणी येणार आहेत आणि कार्यकर्ते सुद्धा जे आहेत ते आता या ठिकाणी जमायला सुरू झालेले आहेत. याच भक्ती पार्क परिसरामध्ये विनायक मेटे यांचं निवासस्थान होतं. ते मुंबईत ज्यावेळेला यायचे त्यावेळेला या ठिकाणी मुक्काम असायचा आणि ते अनेक कार्यकर्त्यांना भेटायचे. आपण बघू शकतो की ह्या ठिकाणी जर आता पाहायला गेलं तर पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा जो आहे हा वाढवण्यात आलेला आहे, कारण तशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत ह्या पोलिसांना दिलेल्या आहेत. विनायक मेटे यांचं ग्रामीण रुग्णालय जे आहे या रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टम झाल्यानंतर त्यांचं पार्थिव जे आहे हे वडाळ्याच्या दिशेने. आणि आत्ता या ठिकाणी जर पाहायला गेलं तर ॲज पर सिक्युरिटी प्रोटोकॉलसाठी ज्या पोलिसांच्या गाड्या ज्या आहेत ह्या लागलेल्या आहेत. काहीचा बंदोबस्त जो आहे हा वाढवला जातोय. कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत. आपण विनायक मेटे यांच्या कार्यकर्त्यांशी बोलणार आहोत, कारण का खरं तर तुमचे आणि विनायकरावांचे अत्यंत जवळचे संबंध होते, घरगुती असे संबंध होते. मात्र आजचा दिवस सगळ्यांसाठी, तुमच्यासाठी, आमच्यासाठी हा वेदनादायी झाला. आजचा दिवस खरंच भयानक आणि वेदनादायी आहे. ऐकून मी जाणवत नाही की साहेब आज आमच्यासोबत नाही आहेत. साहेब आजही माझ्यासोबत आहेत. बरोबर कमी काळामध्ये साहेबांची उंची केवढी, आमची उंची काय, आणि त्या उंचीमध्ये साहेब एक लहान असो मोठा असो एक प्रेमाने कुठेही दिसलं तरी अनंतराव या नावाने साहेब एक आवाज द्यायचे. आणि त्यांच्याच आठवणी म्हणायला गेल्या. कोल्हापूरला आम्ही एका आंदोलनासाठी गेलो होतो. त्या आंदोलनात साहेबांचा फोटोही, तो एक साईबाबांच्या रूपातला फोटो आज माझ्याकडे आहे आणि ती आठवण मी नेहमी माझ्यासोबत ठेवणार. खरोखर आज आमच्या समाजाला मोठी पोकळी निर्माण झाली आहे. साहेबांचा मराठा समाजाचा लढा जो आहे तो संपलेला नाही आहे. हा संघर्ष साहेबांसाठी आम्ही चालूच ठेवणार जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही. आणि मुख्यमंत्री आहे, आमच्या समाजाच्या मागण्या माहिती आहेत. न्यायप्रविष्टीच्या मागण्या ज्या आहेत त्या आम्हाला मान्य आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त आमच्या समाजाला जे देण्यासारखं आहे त्या सरकार देऊ शकतं आणि ते सरकारने देऊन आमच्या साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली द्यावी हीच सरकारला विनंती आहे. अन्यथा आम्ही उद्या विधान परिषदेच्या अधिवेशनामध्ये कुठल्याही क्षणी आम्ही त्या अधिवेशनात घुसू शकतो. हे माझं एक वैयक्तिक मत आहे. काहीशा कार्यकर्त्यांच्या संतप्त भावना सुद्धा आहेत, कारण का विनायक मेटे यांचा लढा जर पाहायला गेला तर श्वेता सातत्यानं मराठा समाजांच्या मागण्यासाठीच ते आग्रही असायचे. आजही जी बैठक होती ही मुंबईत मराठा आरक्षणासंदर्भात होती, त्यासाठीच येत होते.
तुमचा जर पाहायला गेलं तर विनायक मेटे यांचं असं एक व्यक्तिमत्व होतं की कधीही त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य आपल्याला दिसायचं, तणाव कधी दिसायचा नाही. आज मराठा आरक्षणासंबंधित ते चर्चा करण्यासाठी एक बैठक होती आणि या बैठकीसाठी आले होते. काय आठवणी आहेत आता मेटे साहेबांच्या? बेटे साहेबांचं आमच्याबरोबर खूप अतिशय प्रेमळ आणि स्वभावाने पडदा. आम्ही एक साधारण कार्यकर्ता असून आमच्यावरती प्रेमाने आणि मायाने हात फिरवले त्यांनी आम्हाला कधी असं वाटून नाही दिलं की तुम्ही इतर दुसरे मोठे नेते वेळे टाईम देत नाही कधी काय. आम्हाला जेव्हा साहेबांची गरज होती त्यावेळेस साहेबांनी आम्हाला टाईम दिला. आज सकाळी फोन आले तर माझी मिसेस रडली पहिली की एवढा चांगला हसरा चेहरा असणारा माणूस आमच्यामधून सोडून गेला. आणि मराठा समाजासाठी लढणारा एकमेव नेता जो पुढे आलेला आहे तो आजपर्यंत कोणताही नेता पुढे आलेला नाही आहे. हे शोकाकुल असे कार्यकर्ते आहेत. तुमच्या काय आठवणी आहेत? कारण का विनायक मेटे यांच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर जनमानसात मिसळणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. स्वतःचा मुद्दा आग्रहीपणे मांडणं असेल किंवा तो मुद्दा समोरच्याला पटवून देणं असेल, त्याच्यामध्ये विनायकरावांचा चांगला हातखंड होता. आज कार्यकर्ता म्हणून तुमची काय आठवण आहे? कार्यकर्ता म्हणून सदैव ते आमच्या मनामध्ये स्थान असणार आहे. ते श्रद्धास्थान कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. कारण की जनसामान्यामध्ये त्यांनी प्रत्येकाबरोबर प्रेमाची भाषा, कधीच दुःख म्हणजे काही झालं म्हणजे आज समजा मराठा आरक्षणाच्या बाबतीत एखादी घटना घडली, बाबा निर्णय नाही लागला तर म्हणून म्हणजे असं दुःख दाखवणार नाही. त्याच्यातूनही त्यांनी आम्हाला सांगितलं बाबा म्हणजे नेहमी हसरा चेहरा ठेवून त्यांनी सांगितलं की पुढच्या खेपेत आपल्याला रिझल्ट येईल, आपल्याला मराठा समाजाला आरक्षण मिळेल. नेहमी हसरा चेहरा ठेवायचे ते नेहमी. म्हणजे एखादा म्हणजे फोन केला साहेबांनी उचलला नाही, मिटिंगमध्ये असले तर त्याला आवर्जून त्यांना जेव्हा वेळ मिळायचा ते आवर्जून फोन करून सांगायचे बाबा काय झालं काय नाही. मेसेज टाकला त्याला रिप्लाय द्यायचे. म्हणजे असा कोणताही दिवस गेला नाही की साहेब बोलले नाही. अशा भरपूर काही आठवणी आहेत. नक्कीच हे विनायक मेटे यांचे कार्यकर्ते या ठिकाणी आता जमलेले आहेत. अत्यंत शोकाकुल असा हा संपूर्ण वडाळा परिसर झालेला आहे. याच ठिकाणी विनायक मेटे जे आहेत हे भक्ती पार्कमधील या इमारतीमध्ये राहायचे. आणि श्वेता, अनेक वेळेला ज्यावेळेला विनायक मेटे माध्यमांशी ज्यावेळेला बोलायचे किंवा एखादी चर्चा करण्यासाठी ज्यावेळेला विनायक मेटे पत्रकारांना बोलवत असायचे त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावरती जे आहे हे सतत हास्य असायचं. एखादा मुद्दा त्यांना पटवून द्यायचा असेल किंवा बाबा ह्याची बातमी झाली पाहिजे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे, हा मुद्दा डावलला नाही गेला पाहिजे, अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व विनायक मेटे यांचं होतं. आणि आज कार्यकर्त्यांच्या मुखातून सुद्धा अशाच पद्धतीच्या भावना ज्या आहेत ह्या व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळतात. काही वेळेसाठी का असेना मात्र विनायक मेटे यांचं पार्थिव जे आहे हे याच वडा येथील भक्ती पार्क मध्ये घेऊन येणार आहेत. कारण का काही त्यांचे नातेवाईक जे आहेत ते या ठिकाणी जमल्याची माहिती मिळते. आणि त्यानंतर इकडून त्यांचं पार्थिव जे हे बीडच्या दिशेनं रवाना होईल. मात्र सद्यस्थितीला या ठिकाणी आता पोलीस बंदोबस्त आहे हा वाढवण्यात येत आहे. साधारणतः एक ते दीड तासात विनायक मेटे यांचं पार्थिव जे ते भक्ती पार्क या त्यांच्या निवासस्थानी जे हे येऊ शकतं. आणि या ठिकाणी आता जर आपण तयारी जर पाहायला गेलं तर काही मुंबईतील दिग्गज राजकीय नेतेसुद्धा जे आहेत ते येण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. कारण का अनेक जण नवी मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आहेत, अनेक जण वाटेमध्ये अडकलेले आहेत. त्यामुळे विनायक मेटे यांचं जे निवासस्थान आहे भक्ती पार्क या ठिकाणीच मुंबईतील काही बडे नेते जे आहेत हे येण्याची शक्यता आहे. राजकीय नेते या ठिकाणी येण्याची दाट शक्यता आहे. कारण का विनायक मेटे यांचा आपण घेत राहूच. कधी विनायक मेटे यांचं पार्थिव हे पनवेलमधल्या शासकीय रुग्णालयातून भक्ती पार्क इथल्या त्यांच्या निवासस्थानी आणलं जात आहे आणि त्यानंतर हे बीडला कधी नेलं जाईल या सगळ्या संदर्भातले अपडेट आपण घेत राहू. तुर्तास एक छोटासा ब्रेक. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. फुटेजमध्ये क्षेपणास्त्र हल्ले आणि SU-35 जेटचा वापर करून हल्ला करणारे विमान चालक या दृश्यांमध्ये दिसत असल्याचं मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या नॅन्सी पेलोसी यांनी चायना तैवान देशाला एकाकी पाडू शकत नसल्याचं म्हटलेलं आहे. सध्या तैवानचे प्रमुख लष्करी आणि राजकीय पाठीराखे यांच्याशी सागरी सुरक्षा ते हवामान बदलापर्यंतच्या मुद्द्यांवरती चर्चा सुरू आहे. यावेळी पेलोसी यांनी वक्तव्य केलंय. तैवानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी चेतावणी अशी दिली आहे की
चीनी लष्करी कवायती पश्चिम पॅसिफिकच्या मोठ्या भागांवरती नियंत्रण ठेवण्याच्या महत्वाकांक्षा बाळगत आहेत, पण यावरती चीनने हा केवळ लष्करी सराव असल्याचं स्पष्टीकरण दिलंय. बीजिंगच्या रणनीतीमध्ये तैवान समुद्रामार्गे पूर्व आणि दक्षिण चीन समुद्र नियंत्रित करणं आणि हल्ला झाल्यास अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांना तैवानला मदत करण्यापासून रोखण्यासाठी नाकाबंदी लागू करणं ही योजना ठेवून असल्याचं सांगितलं जात आहे. अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी नेवाडामधील गर्भपाताचं समर्थन करणाऱ्या राज्यातील खासदारांची भेट घेतली. यावेळी न्यायालयाच्या रो विरुद्ध बेडच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी चर्चा केली. डेमोक्रॅट राज्यपाल आणि राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांवर नियंत्रण ठेवतात. सिल्व्हर स्टेटला राज्य कायद्यानुसार संरक्षित गर्भपात करण्याचा अधिकार देखील आहे आणि या वर्षाच्या सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाच्या गर्भपाताच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर तेथील लोकशाहीवादी खासदारांनी गर्भपाताच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त केली. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे आपल्या कुटुंबासह दक्षिण कॅरोलिनामध्ये 6 दिवसांच्या सुट्टीवरती गेल्यात. यावेळी फर्स्ट लेडी जिल बायडेन यांच्या समवेत कुटुंबातील इतर सदस्यांना घेऊन एअरपोर्टच्या दिशेने ते रवाना झालेत. एअरफोर्स 1 मधून त्यांनी आपल्या प्रवासाला सुरुवात केली. या प्रवासात ते एखाद्या खासगी बीच किंवा गोल्फ रिसॉर्टसाठी प्रसिद्ध असलेल्या बेटावरती जाणार आहेत. दक्षिण आशियाई देश यांच्या आर्थिक सहकार्याला अधिक चालना देण्यासाठी थायलंड आणि मलेशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी एकमेकांची भेट घेतली. मलेशियाचे सैफुद्दीन अब्दुल्ला यांनी 2025 मध्ये 30 अब्ज अमेरिकन डॉलरचे व्यापारी लक्ष्य गाठण्यासाठी 2 शेजारी देशांमधील वाहतूक आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांवरती चर्चा केल्याचं म्हटलंय. त्याचबरोबर या दोघांमध्ये दक्षिण थायलंडमधील मुस्लिम फुटीरतावादी हिंसाचार आणि अतिरेक्यांशी शांतता यावरही चर्चा करण्यात आली. भारतीय वंशाचे ब्रिटिश अमेरिकन लेखक सलमान रश्दी यांच्यावरती पश्चिम न्यूयॉर्कमध्ये जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. रश्दी पश्चिम न्यूयॉर्कमधील एका कार्यक्रमात उपस्थित असताना व्याख्यानापूर्वी त्यांच्यावरती हल्लेखोरानं चाकून वार केले. यात रश्दी गंभीर जखमी झाले असून काही तासांच्या शस्त्रक्रियेनंतर त्यांना व्हेंटिलेटरवरती ठेवण्यात आलंय. त्यांच्या हाताला आणि यकृताला दुखापत झाली असून ते आपला एक डोळा गमावण्याची भीती व्यक्त करण्यात येते. दरम्यान हल्लेखोरांची ओळख पटली असून हादी मातर असं त्याचं नाव आहे. हादी हा 24 वर्षीय तरुण न्यू जर्सी इथला रहिवासी आहे. चौटोका इन्स्टिट्यूटमध्ये हादी मातरनं स्टेजवर चढून रश्दी यांना धक्काबुक्की केली आणि त्यांच्यावर हल्ला केला. लेखक सलमान रश्दी पश्चिम न्यूयॉर्कमध्ये उपस्थितांना संबोधित करत असताना स्टेजवर धावून आलेल्या एका व्यक्तीनं त्यांच्या मानेवर आणि पोटात वार केले. रक्तबंबाळ झालेल्या 75 वर्षीय रश्दी यांना रुग्णालयात नेण्यात आलं आणि त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असं पोलिसांनी सांगितलं. आणि सलमान रश्दी यांच्या द सॅटॅनिक वर्सेस या कादंबरीच्या वादातून 1980च्या दशकात इराणच्या नेत्यांकडून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. 1988 मध्ये रश्दींच्या कादंबरीची अनेक मुस्लिमांनी निंदा केली होती, तर अनेकांनी प्रेषित मोहम्मद यांचा अपमान असं देखील म्हटलं होतं. संपूर्ण मुस्लिम जगतात भारतात मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या रश्दींच्या विरोधात अनेकदा हिंसक निदर्शनं झाली. पुस्तकावरून उसळलेल्या दंगलीत 45 लोकांचा मृत्यूही झाला होता. एफबीआयनं अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडा येथील मारे-लागो इस्टेटमधून टॉप सिक्रेट असं लेबल असलेली कागदपत्र जप्त केली आहेत. असोसिएटेड प्रेस जस्टिस डिपार्टमेंट रिपोर्टर मायकेल बाल्सलामो यांनी कोर्टात सील न केलेल्या मालमत्तेचं वर्णन केलं. जप्त केलेल्या नोंदींमध्ये संवेदनशील विभागीय माहिती देखील समाविष्ट आहे, ज्याचा उद्देश देशातील सर्वात महत्त्वाच्या गुपितांचं संरक्षण करणं असा आहे आणि जे सार्वजनिकरित्या उघड केल्यास यूएस हितसंबंधांना गंभीर नुकसान देखील होऊ शकतं. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडा इस्टेटमधून कागदपत्र मिळवणं ही अत्यंत गंभीर बाब असल्याचं सभागृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी असं म्हटलंय. आमचा उद्देश नेहमीच संरक्षण आणि रक्षण करणं आणि बचाव करणं हा आहे. याचा अर्थ आम्ही कागदपत्र ते सांगत आहेत त्याप्रमाणे निष्काळपणे हाताळत नाही आहोत असं पेलोसी म्हणाल्यात. माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडा इस्टेटचा शोध घेण्यास एफबीआयचं अधिकृत वॉरंट रद्द करण्याची न्याय विभागाची विनंती मंजूर करायची की नाही हे फेडरल न्यायाधीश ठरवणार होते. त्याच दिवशी पेलोसी यांनी ही प्रतिक्रिया दिली. युक्रेनमधील रशियाच्या विशेष लष्करी कारवाईच्या विरोधात
ऑन एअर निषेध करणाऱ्या एका टीव्ही पत्रकाराला रशियातील न्यायालयानं 2 महिने नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिलेत. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि युक्रेनमधील रशियाच्या कृतींवर टीका करणाऱ्या निदर्शनात बॅनर धरल्यानंतर मरिना यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. दोषी ठरल्यास त्यांना लष्कराविरुद्धच्या विधानांवर दंड आकारणाऱ्या नवीन कायद्यानुसार 10 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास भोगावा लागेल. रशियन सैन्य युक्रेनमध्ये गेल्यानंतर लगेचच हा कायदा लागू करण्यात आलाय. फेब्रुवारी 2022 मध्ये रशियन सैन्यानं 90,000 रहिवाशांचे शहर असलेल्या बर्दान्स्कवरती कब्जा केलेला आहे आणि आता युक्रेनमधल्या बर्दान्स्कमधील काही रहिवाशांना रशियन पासपोर्ट देण्यात आले. जूनपासून सुमारे 2500 युक्रेनियन नागरिकांना रशियन पासपोर्ट मिळालेले आहेत. आणखी 5,000 जण नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असल्याचं बर्दान्स्क पोलीस विभागाच्या स्थलांतर सेवेनं सांगितलंय. रशियन नागरिकत्वासाठी 12 जूनपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. आम्ही मनापासून युक्रेनचे रहिवासी आहोत, पण आता रशियाचं नागरिकत्व घेत असल्याचं नागरिकांनी सांगितलंय. स्थलांतर सेवेचे प्रमुख वसिली बरानेन्को यांच्या म्हणण्यानुसार रशियन नागरिकत्व मिळवण्यासाठी एक विनायक मेटे यांच्या निधनावरती भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी दिलेली प्रतिक्रिया ऐकूयात. जो काही मूळ उद्देश ज्यांच्यासाठी त्यांनी लढा उभा केला होता, मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या दृष्टिकोनातून, त्याला एक फार मोठा आता हानी झालेली आहे. माननीय फडणवीस साहेबांनी, सीएम साहेबांनी मीटिंग देखील बोलवली होती आणि त्यासाठी ते जात होते. जो काही त्यांचा प्रवास राहिलेला आहे मराठा समाजासाठी, मराठा समाजाला आरक्षणाचा विषय असो किंवा इतर जे काही मराठा समाजाचे प्रश्न होते, त्यासाठी शिवसंग्राम या पक्षाच्या माध्यमातून माननीय मेटे साहेबांनी सुरुवात केली आणि आज या सगळ्या प्रकारामुळं ते आपल्यामध्ये नाही आहेत. मला असं वाटतं असा मराठा नेता आपल्यामधून जाण्याने या पूर्ण आंदोलनाला एक फार मोठा धक्का बसलेला आहे. ही दृश्य थेट बीडमधली आहेत. शिवसंग्राम भवन सुद्धा तिथे आहे आणि तिथे कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली होती सकाळपासूनच. जिथे राहून विनायक मेटे आपलं कामकाज करायचे, या कार्यालयामध्ये किंवा त्यांच्या घरी सुद्धा कार्यकर्त्यांची झालेली गर्दी. विनायक मेटे, त्यांचे कुटुंबीय काही मुंबईमध्ये सुद्धा, तर काही बीडमध्ये त्यांच्या मूळ गावी, आणि तिथे त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या घरी जमलेले आहेत, शिवसंग्राम भवनामध्ये जमलेले आहेत आणि तिथे अक्षरशः हंबरडा फोडलाय त्यांच्या कार्यकर्त्यांनी. त्यांना दुःख अनावर झालंय. अक्षरशः आभाळ कोसळल्यागत हे सगळे कार्यकर्ते तिथे ओक्साबोक्शी रडतायत. विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती. यावर न्यूज 18 लोकमतनं काही सवाल उपस्थित केलेत. मुंबई पुणे हायवे हा मृत्यूचा सापळा बनलेला आहे. हायवेवरती वैद्यकीय मदत का मिळत नाही असा सवाल न्यूज 18 लोकमतनं आजच्या विनायक मेटे यांच्या अपघातानंतर उपस्थित केलाय. खरं तर अपघात हा मृत्यूचा सापळा बनलाय यावरती अनेक वेळा प्रश्न उपस्थित करून झालेले आहेत. जखमींना लगेचच ॲम्ब्युलन्स का मिळत नाही? अद्यापही ट्रॉमा सेंटर इथे उभारले का नाही? हायवेवरती फुटबॉल गरजेचा आहे की रुग्णालय गरजेचं आहे असा देखील प्रश्न या निमित्तानं न्यूज 18 लोकमतनं उपस्थित केलेला आहे. मृत्यूचे महामार्ग अशा प्रकारची एक मोहीम सुद्धा न्यूज 18 लोकमतनं याआधी चालवलेली आहे. कारण एक्सप्रेस वेवरती किंवा या महामार्गावरती होणारे अपघात कसे रोखता येतील, त्यासाठी काय उपाययोजना होणं गरजेचं आहे या संदर्भात न्यूज 18 लोकमतनं याआधी देखील आवाज उठवलेला आहे. आणि आज तर विनायक मेटे यांच्यासारख्या लोकनेत्याचं मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती अपघाती निधन झाल्यानंतर पुन्हा एकदा न्यूज 18 लोकमतनं हे काही सवाल उपस्थित केलेत. विनायक मेटे यांच्या गाडीला, ज्या गाडीला अपघात झाला ती गाडी अजूनही तिथे अपघात स्थळीच आहे आणि फॉरेन्सिक टीमकडून या गाडीची संपूर्णपणे तपासणी आणि पाहणी केली जाते. नेमकी काही तांत्रिक चूक होती का किंवा बिघाड होता का ज्यामुळे या गाडीला अपघात झाला, की समोरून येणाऱ्या ट्रकचा कट बसला आणि मग या गाडीचा अपघात झाला असं सांगितलं जातंय. खरं नेमकं काय कारण होतं किंवा या गाडीमध्ये काही तांत्रिक बिघाड होता का याची देखील तपासणी किंवा
सगळी माहिती पाहणी फॉरेन्सिक टीमकडून केली जाते. पोलीस आहेत घटनास्थळी. अजूनही ही गाडी घटनास्थळीच आहे. डाव्या बाजूनं झालेला चेंदामेंदा या गाडीचा स्पष्टपणे दिसतोय. याच डाव्या बाजूला विनायक मेटे बसलेले होते. त्यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली आणि अपघाताच्या ठिकाणीच त्यांचा मृत्यू झाला असं डॉक्टरांकडून सांगितलं गेलंय. उजव्या बाजूला असलेला ड्रायव्हर मात्र सुखरूप आहे. त्यासोबत मागे असलेले बॉडीगार्ड आणि एक सहकारी हे देखील गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावरती एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. फॉरेन्सिक टीम आता या अपघाताच्या ठिकाणी दाखल झाली आणि त्यांच्याकडून गाडीची संपूर्णपणे तपासणी केली जाते. हीच ती अपघातग्रस्त गाडी. ड्रायव्हर सीटकडची एअरबॅग ही बाहेर आलेली दिसते. मात्र विनायक मेटे ज्या डाव्या बाजूला बसलेले होते तिकडची एअरबॅग बाहेर आलेली नाही आणि त्यामुळे जबर फटका त्यांच्या मेंदूला बसला, डोक्याला बसला आणि त्यातच जागच्या जागी विनायक मेटे यांचं निधन झाले का, किंवा त्यांच्या पोस्टमॉर्टम नंतर नेमकं त्यांच्या मृत्यूचं कारण काय हे देखील आपल्याला समजायला मदत होईल. या बातमी संदर्भातले सगळे अपडेट आपण घेत राहणार आहोत. तुर्तास या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. नमस्कार.